मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत. ताई, उमेदवार जाहीर झालेले आहे. उमेदवारी अर्ज तुम्ही कधी दाखल करणार आहे आणि दाखल करताना कोण कोण नेते उपस्थित असतील? नाही, उमेदवारी अर्ज आहे तो मी 30 तारखेला विचार करते की त्या ठिकाणी दाखल करावा आणि त्या दृष्टिकोनातून जितके म्हणजे महाविकास आघाडीचे नेते त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी येऊन मला आशीर्वाद द्यावा. आणि ज्या तऱ्हेने आपण बघतोय की कालपासून मी वातावरण बघते की एक वेगळं वातावरण मला जिल्ह्यामध्ये दिसतंय. कार्यकर्त्याच्या माध्यमातून काम सुरू झालेलं आहे. महाविकास आघाडीचे काल सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा भेट झाली. येणाऱ्या काळात आदरणीय शरद पवार साहेबांची सुद्धा मी भेट घेणार आहे. आणि सर्वांनीच आपण जर बघितलं असेल तर सर्वांचं एक झालेलं आहे की यावेळेला या देशामध्ये तुम्हाला इतिहास बदललेला म्हणजे वेगळा दिसेल आणि चमत्कार दिसेल. ज्यावेळी आपण बघितलं की लाट मोठ्या प्रमाणामध्ये येणार दिसणार आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की मुंबईच्या साईच्या सीटा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या असतील. पण कुठेतरी तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे नसीम खान जे आहे ते नाराज झालेले आहेत. ते कुठेतरी इच्छुक होते. त्यांनी काल प्रचार समिती आणि स्टार प्रचारकचा राजीनामा दिलेला आहे. ते असं आहे की त्यांच्याशी माझं परवा बोलणं झालं होतं आणि त्यांचं आणि माझं नातं खूप बहीण भावाचं नातं आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाहीत की माझ्या उमेदवाराला ते कुठे नाराज झाले असेल. त्यांचं काही म्हणणे ते त्यांनी हायकमांडला सांगितलेले आणि मला वाटतं की त्याच्याबद्दल श्रेष्ठी जे आहे ते त्यांच्याशी बोलतील. आणि नसीमबाई काँग्रेसी आहे, त्यांनी काँग्रेसचं सातत्याने काम केले. त्यामुळे मला अपेक्षा आहे की ते येणाऱ्या काळात बहीण म्हणून मला आशीर्वाद देतील. त्यांनी कुठेतरी पक्षश्रेष्ठींवरती नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे का महाराष्ट्रामध्ये एकही जागा जी आहे ती अल्पसंख्याकांना मिळाली नाही. तुम्हाला मतं हवी आहेत मात्र उमेदवार नकोय. नाही, मी जसं म्हणाले की त्यांनी हा जे सगळं आहे ह्या गोष्टी माझ्याशी त्यांचं जे नातं आहे ते वेगळं नातं आहे, घरगुती नातं आहे. कारण माझ्या वडिलांपासूनचं ते नातं आहे. त्यामुळे ते नक्कीच मला आशीर्वाद बहीण म्हणून देतील आणि त्यांचं जे त्यांनी म्हणणं आहे पक्षश्रेष्ठींना कळवलेलं, पक्षश्रेष्ठी त्या संदर्भातले निर्णय घेतील. त्यांनी काल एबीपी बोलताना असं म्हटलेलं आहे प्रचार करायचा की नाही यावर सुद्धा निर्णय घेईल. म्हणजे प्रचारात येतील की नाही सुद्धा शक्यता दुसरे. मला असं वाटतं की वर्षा गायकवाडसाठी ते प्रचाराला यांनी यावं आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेला पक्षाने काही निर्णय घेतला त्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून निर्णयाच्या बाजूने उभं राहावं लागतं. ज्यावेळी मला सांगितलं काम करायला पाहिजे त्यावेळी मी काम करण्याची सुरुवात केली होती आणि 4ही डिस्ट्रिक्टमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा त्या ठिकाणी जो आहे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि प्रचाराला काम करण्यात आलं. त्यामुळे ते करतील. आणि जसं मी सांगितलं की त्यांनी जे पत्र पाठवलं ते पक्षश्रेष्ठींना पाठवले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या संदर्भातला निर्णय घेतील आणि मला वाटतं त्यांच्याशी योग्य ते बोलणं करून मला पूर्ण खात्री आहे की ते कामाला लागतील. पण कुठेतरी मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला, बाबा सिद्दीकी गेले, संजय निरुपम गेले, आता नसीम खान नाराज आहे. कुठेतरी अडचण वाढते मुंबईमध्ये तुमची? नाही, मला नाही वाटत की बघा आता प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी गेले. काहींचे वेगळे उद्देश होते, काहींना निवडणूक लढायची होती, काहींना वेगळं गोष्टी होत्या, काहींना माहिती प्रेशर होतं. पण हे सगळ्यामधून मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या पक्षात असतो त्यावेळी पक्षाचा निर्णय हा सर्वतोपरी असतो आणि पक्षाच्या प्रती आणि विचारधारेच्या प्रती आपली एकनिष्ठता असते आणि ही सर्वसाधारणपणे माझा अनुभव आहे. त्यामुळे जरी मी जसं मी सुरुवातीपासून सांगत आले की मी एकनाथ गायकवाडांची मुलगी आहे. माझ्या वडिलांना पण तिकीट मिळालं नव्हतं. माझ्या जीवनाची सुरुवातीला तिकीट न मिळाली झाली. पण याचा अर्थ पक्षाशी जी म्हणतात ना एकनिष्ठता किंवा पक्षाच्या विचारधारेशी कधी आम्ही प्रतारणा केलेली नाही. आम्ही पक्षावर उभं राहिलेली व्यक्ती आहोत आणि पक्ष जो निर्णय घेतो त्याच्या पाठीशी कार्यकर्ता म्हणून ठामपणे उभे राहतो. तुम्ही आता नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे? नक्कीच. मला आमच्या त्यांनी जे पत्र लिहिले ते की मला उद्देशून लिहिलेलं नाही. त्यांनी जे पत्र लिहिले ते पक्षश्रेष्ठींना दिले. त्या संदर्भात पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोलतील. एक त्यांची सहकारी म्हणून बहीण म्हणून मी त्यांच्याशी नक्कीच बोलीन आणि त्यांना विनंती करीन. त्यांच्याशी आणि माझं नातं वेगळं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते आमचं कौटुंबिक नातं आहे आणि कौटुंबिक घनिष्ठता आमची पहिल्यापासून झालेली आहे. माझ्या वडिलांची त्यांचं वेगळं नातं आहे. त्यामुळे मी अपेक्षा करेन की मला बहीण म्हणून ते मदत करतील आणि त्यांना तिकीट मिळालं मी त्यांना मदत केली असती. पाहतोय आमचं नातं वेगळं आहे, कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वर्षा गायकवाडांनी म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन अजित कदम सरासुरने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.